सकाळी 11 वाजतापासून मुसळधार पाऊस चालू आहे। अंजनगाव सुर्जीमध्ये पाण्याचे भरपूर साठा चालू आहे। हे विठ्ठल मंदिराचा परिसर आहे। इथं गड्ड्यामध्ये खूप पाणी साचलं आहे। पहा मग मित्रांनो, हे मंडळी तर सकाळपासून इथं मंदिराजवळच बसेल आहे। मस्त थंडीचा मोसम चालू आहे। इकडे मस्त आमचे अशोक काका पण आहेत, किराणा दुकानवाले। मग आपण त्यांची मुलाखत घेऊन घेऊ थोडीशी। मग काका, तुम्हाला कसं वाटते? पाणी चालू आहे, इथं मस्त पैसे मापून राहिले, भाऊ धंदा भरपूर झाला आहे त्यांचा सकाळीच। मग सांगा, कसं वाटत आहे तुम्हाला पाण्याचा मोसम? मस्त वाटत आहे। कसं मस्त? मस्त म्हणजे एकदम झकास झकास। पाण्याचा तुम्हाला परिणाम चांगला वाटते की खराब? आता ते काही मी सांगू शकत नाही। आता गव्हाला चांगला आहे, ते गव्हाला चांगला आहे, हरभऱ्याला चांगला आहे, तुरीसाठी पण चांगला आहे, शेतकऱ्यासाठी पण चांगला आहे पाण्याचा अंदाज। पाय मित्रांनो, आपण पुढे चाललो, रस्ता सांसून नाही आहे, चालता फिरता आहे। हे मित्र तर मस्त भाजीपाल्याचा गठ्ठ घेऊन जात आहे। मग इकडे आलो आपण, पुढे पुढे चाललो। हे पहा, म्हातारी आजी पण येत आहे रस्त्यावरून। पहा मस्त इकडे सर्व मंडळीत बसेल आहे। पाण्याचा भरपूर असा आस्वाद घेत आहेत मंडळी। पहा मस्त, मग आपलं दुकान आहे विठ्ठल मंदिर जवळ। हे इकडे तर पहा मस्त सडकीवर गाड्या पण चालू आहे। मग पहा मग मित्रांनो, हे आहेत आपले अंजनगावचे फेमस गदेवाले। हे आले शेतातून मस्त सकाळीच गिट्टी हे आणत आहे, रेती गिती। पहा भाऊ, हे चालले आता शेतामधून। हे मजूर, सर्व मजूर आला अंजनगावचा शेतामधून वापिस। आपल्या अंजनगावचा मजूर सकाळी 7 वाजता शेतामध्ये जाते। पाणी तर असं भरपूर येत आहे। आता काही नाही, पाण्याचा अंदाज किती दिवस राहील असं काही माहीत नाही। 2-4 दिवस राहू शकते, 8 दिवस झाले बदलीचं वातावरण होतं, पाणी तर येऊनच गेला। हे पहा भाऊ, म्हातारी आजी किती थंडी आहे तरी मंदिरात येतात, देवाचं दर्शन आहे।